नमस्कार. आमच्याकडे ना एक विजय नावाचा शेफ होता, गढवाली शेफ होता आणि तो छान म्हणजे गढवाली लोकांना एक वेगळी हाताला चव असते. त्यांचे स्वभाव पण छान असतात आणि मला नेहमी एकदम मिलनसार असतात. ऐकून घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते. तर जेव्हा आमच्या कॅलिफोर्नियाच्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा एक गढवाली शेफ होता आणि मग मराठी रेसिपी शिकता-शिकता तो मराठी कधी झाला हे समजलं नाही. तर हा गढवाली शेफ जो आहे विजय ह्याने एकदा मी त्याच्या घरी गेलो असताना एक अशीच भाजी बनवली, वांगी बटाट्याची. आणि म्हटलं ये कैसे बनाए? बोला सिंपल बनाया सर. बोला बनाव. तर त्यांनी जी बनवून दाखवली मला खूप आवडली ती तुमच्यासाठी करतोय. रॉनेस त्याच्यामध्ये आहे भरपूर आणि त्यासाठी आपल्याला वांगे बटाटे आता वांगी जी आहेत ती आता हिरवी मिळाली, ती हिरवी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर काळी मिळाली असतील तर काळी घ्या. तर ही वांगी आपण चिरून घेऊ अशी. हे देठ असं चिरून घ्यायचं. ये बात. आणि असं चिरल्यानंतर दिसतंय किडक-मिडक असेल काही तर निघून जाईल ते. बटाटा सालासकटच घ्यायचा आहे. बटाट्याच्या फोडीत वांग्याच्या मानाने तशा थोड्या पातळ घ्यायच्या. ये बात. आणि ह्या कढईत हे सरळ तळायला टाकायचं. हाही असाच. टोमॅटो तोही रॉ फॉर्ममध्ये. हे सगळं पहिलं स्वच्छ धुवून घ्यायचं. हे बा. आता याला जो मसाला आहे अगदी बेसिक मसाला आहे. बटाटे आधी घातले कारण बटाट्याला वेळ लागतो. ओके. हे बटाटे होतात तोपर्यंत ह्याचा जो मसाला आहे त्यासाठी हा लसूण, त्यांच्या हिरव्या मिरच्या त्यांनी देठासकटच टाकल्या होत्या, आलं, हे सगळं कुटून घ्यायचं. बटाटे 50%च्या वर शिजले म्हणजे साधारण असे हे ब्राऊन झाले, सालं सोडायला लागले की समजायचं हे 50%च्या वर शिजलेले आहेत. त्यामध्ये वांगे घालायचे, हाय फ्लेम. आता हे वांगही जवळपास होत आलं आहे, थोडा वेळ आहे आणि हे होत आहे तोपर्यंत याच्यात काय घालायचं आहे आपल्याला. हे बघा वांगही अर्धवट झाले, अर्धवट काय ऑलमोस्ट झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण घालूयात कांदा आणि एका बाजूला फोडणीची तयारी. अगदी थोडंसं तेल घेतो आहे, जास्त तेल नाही फोडणीसाठी. मोहरी, हो, धने आणि जिरे आणि त्यामध्ये हा वाटलेला मसाला. या थोडं परतल्यावर यामध्ये टोमॅटो, तिखट, हळद, मीठ घालायचं चवीनुसार, आमचूर पावडर. ह्याला एकत्र घालायचं. आता पहा तुम्ही याच्यात तेल अगदी कमी टाकलं आहे, नाहीच असं. कोथिंबीर आणि नंतर हे सगळं जे प्रकरण आहे आणि हे सगळं मिक्स होण्यासाठी, मिळून येण्यासाठी अगदी थोडंसं पाणी. एक 5 मिनटं झाकायचं, पोळ्या टाकायच्या आणि भाजी सर्व करायची.
बघावं की खावं एकच सवाल आहे, असा विचार येतो या भाजीकडे पाहिलं. मस्त गरमागरम पोळ्या, ह्या अशा जॉनरची भाजी. खरं तर अशा भाज्या ना मी आत्ता का दाखवली, कारण हिवाळा आहे, कुठे आपण ट्रिपला वगैरे जातो, तर असं हे बेसिक फूड खूप आल्हाददायक असतं, आनंददायी असतं आणि त्याचा मजा घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, काम आहे. देवाने एवढं सगळं भरभरून दिलेलं आहे आपल्याला. ही भाजी पहा किती मस्त रंगीत आहे, काही मसाले बिने काही नाही. त्याचा स्वीकार करणं सुद्धा आपलं काम आहे. कराल ना? आणि हा स्वीकार कराल तेव्हा बघा माझी आठवण येते का? येईल.